आत्ता आपण नुकतेच 5 राज्यांचे निकाल बघितले. त्याच्यामध्ये तमिळनाडूचा पण एक निकाल बघितला आणि नुकतीच 2 वर्षापूर्वी स्थापन झालेली TVK विजय थलपतींची पार्टी हिनं लँडस्लाईड विजय त्या तमिळनाडूच्या इलेक्शनमध्ये मिळवलं, विधानसभेच्या इलेक्शनमध्ये मिळवलं. आणि त्याच्यामागे खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजिस्ट, रणनीतिकार प्रशांत किशोरांचं आहे असं मानलं जातं. आता प्रशांत किशोर 2012 नंतर कंटिन्युअसली जी कामं हातामध्ये घेतोय ते तिथं सगळ्या ठिकाणी विजय मिळतोय, UPचं इलेक्शन वगळता. तर हा एवढा मोठा स्ट्रॅटेजिस्ट आहे, एवढे बारकावे त्याला माहिती आहेत इलेक्शनचे आणि सक्सेसफुली सगळे कंडक्ट पण करतोय इलेक्शन्स. तर मग मात्र स्वतःच्या जनस्वराज पार्टीला काय विजय नाही मिळवता आला बिहारमध्ये? तर मी जे पाहिलं तर त्याच्यामध्ये जे अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काही कारणं आढळली. पहिले कारण असं आहे की त्याचे जे विषय होते सगळे, GDPवर बोलत होते प्रशांत किशोर, शिक्षणावर बोलत होते, रोजगारावर बोलत होते, विकासावर बोलत होते, राहणीमान सुधारलं पाहिजे ह्याच्यावर बोलत होते. आणि हे विषय तिथल्या लोकांसाठी, ते एकतर थोडंसं कमी शिकलेलं राज्य आहे, तिथं तेवढा विकास झालेला नाही आणि हे विषय तिथल्या लोकांना कनेक्ट करणारे नव्हते. त्याच्यामुळे ते लोकांना काही तेवढं म्हणावं तेवढं समजलं. विषय चांगले होते, माणूस चांगला होता, विचार चांगला होता, चांगल्या पद्धतीने काम पण करू शकला असतं जर लोकांनी ताकद दिली असती, मतं दिली असतील. परंतु हे विषय त्यांना समजलं नाही, त्याच्यामुळे त्यांनी काही ताकद दिली नाही, मतं दिली नाहीत. दुसरा विषय असा की हे विषय चंदीगड, दिल्ली ह्या भागामध्ये लोकांना अपील होऊ शकत, जे आम आदमी पार्टीचे विषयांशी मिळते होते, तिथं त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळतं. परंतु इथं ते मिळू शकलं नाही, कारण की एकतर बिहार बॅकवर्ड राज्य आहे, त्यांना तिथल्या लोकांना एवढं विषय कनेक्ट नाही होत. त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला बघितलं, JDU, RJD आणि BJPने स्थानिक विषयांना हात घातला. जे लोक निवडून येण्याची क्षमता आहे, ताकद आहे, त्या लोकांना ताकद दिली, तिकीट दिलं आणि निवडून आणलं. दुसरी बाजूला लाडकी बहीणसारखी सुद्धा एक योजना चालवली, त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडला आणि त्याचं असं झालं की एवढा मोठा रणनीतिकार असताना 2 वर्ष फुल टाईम त्याच्यामध्ये काम केलं असताना फक्त 1 ते 1.5% आसपास मतदान जनस्वराज पार्टीला पडलं. सोशल मीडियावर एवढे मोठं फेम असताना, एवढे व्हायरल होत असताना त्यांचे व्हिडिओज वगैरे, परंतु ग्राउंडला मात्र त्यांची टक्केवारी खूप आपल्याला कमी बघायला मिळते. तर अजून असं एक बाजू आपल्याला बघायला मिळते की ती प्रशांत किशोरांचं म्हणणं होतं की मी चांगला आहे, मला चांगलं काम करायचं आहे, म्हणून मला मतदान करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये अवेअर व्हा आणि मतदान करा. की आत्तापर्यंत जे राजकर्ते होते त्यांनी तुमचं शोषण केलं आहे आणि मी चांगलं बिहारला पुढे घेऊन जाण्यासाठी आलो आहे, इथले राहणीमान सुधारण्यासाठी आलो आहे, तर तुम्ही मला मतदान करा. हे लोकांना त्यांचं अवघड बोलणं किंवा हे समजलेलं नाही. त्यांनी तिथले जे जुने पक्ष होते त्यांनाच ताकद दिली, कारण त्यांना बऱ्यापैकी माहिती होती. हे पण एक कारण असू शकतं. त्याच पद्धतीने अजून एक आपल्याला काय बघायला मिळतं की प्रशांत किशोर हा एक स्ट्रॅटेजिस्ट आहे आणि प्रत्येक स्ट्रॅटेजिस्ट हा नेता होऊ शकत नाही आणि प्रत्येक नेता पण स्ट्रॅटेजिस्ट होऊ शकत नाही. 2 वेगवेगळे विषय आहेत. एखादा माणूस स्ट्रॅटेजिस्ट म्हणून जर आयुष्यामध्ये यशस्वी झाला तर तो नेता म्हणून यशस्वी व्हायला पाहिजे असं पण काही नाही, आणि एखादा नेता म्हणून यशस्वी झाला तर तो स्ट्रॅटेजिस्ट म्हणून यशस्वी व्हायला पाहिजे असं पण काही नाही. 2 वेगवेगळे विषय आहेत, 2 वेगवेगळे त्यातले बारकावे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद.